सोयाबीनवर पहिली फवारणी घेत आहोत. या फवारणीमध्ये आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रेज या कीटकनाशकाचा इथं वापर केला आहे. सोबत अमोनियम ॲसिड हे घटक असलेले टॉनिक टॉपअप आपण इसाबेनसुद्धा वापरू शकतो. याचा वापर केला आहे. विद्राव्य खतामध्ये 19-19-19 प्रतिपंपाला 100 ग्रॅम. सोबत UPL कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा इथे वापर करत आहोत. रेज किंवा आलिका पहिल्या फवारणीत वापरण्याचा सर्वात मोठा फायदा असा होतो, सोयाबीनमध्ये जी खोडाळी असते त्यावर आपल्याला खूप चांगले नियंत्रण मिळते. आणि या प्रकारे आपण इथं पाहू शकतो, या वाणूवर हे औषध पडलं आहे. वाणूचा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे बंदोबस्त मिळतो. आधी कार्बोमाइन हे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून फेकलं होतं, त्यानंतर सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाणू शिल्लक राहिले होते. रेज किंवा आलिकाच्या वापरामुळे त्यांचा संपर्क या कीटकनाशकाशी आल्यावर वाणू पूर्णपणे मरून जातात. सोयाबीनच्या पहिल्या फवारणीमध्ये रेज किंवा आलिका या कीटकनाशकाचा वापर अवश्य करावा. ही औषधी वापरताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे प्रोडक्ट आणतो ते नामांकित कंपनीचे मल्टीनॅशनल कंपनी असली पाहिजे, किंवा कमीत कमी आपल्या राज्यापुरती मर्यादित असणारी कंपनी जरी असली तर त्या कंपनीचं नाव खूप चांगलं असलं पाहिजे. बुस्टर कंपनीचं रेज आहे, आदित्य फर्टिलायझरचं वनिता ॲग्रो, विद्राव्य खत 19-19, UPL कंपनीचे साप आणि बुस्टर परीस कंपनीची टॉपअप. चारही प्रोडक्ट नामांकित कंपन्याचे आहेत. 50-50 रुपये आपल्याला महाग जरी पडले प्रोडक्ट हे, तरी याचा रिझल्ट आपल्याला हमखास मिळतो. त्यामुळे होता दुकानदाराच्या मनाने न घेण्यापेक्षा आपण त्यांना चांगल्या कंपनीची मागायची. धन्यवाद.